सो गुड मॉर्निंग. सो हे आहे आपलं नेक्स्ट लेक्चर 2 ऑन स्पेशल रिलेटिव्हिटी. तर आजचा टॉपिक आहे ते इनर्शियल फ्रेम. तर इनर्शियल फ्रेम मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन विचारले जातात. एक तर तुम्हाला विचारतील नोट ऑन इनर्शियल फ्रेम. विंटर 19मध्ये विचारलं होतं की डिफाईन द इनर्शियल फ्रेम अँड प्रूव्ह दॅट द पार्टिकल मूव्ज इन अ स्ट्रेट लाईन विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. आणि पुन्हा याच्यावरच पुन्हा सेम क्वेश्चन विचारला होता सेम टॉपिकवर की विंटर 18मध्ये की डिफाईन द इनर्शियल फ्रेम अँड प्रूव्ह दॅट द फ्रेम अँड पार्टिकल नॉट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एनी फोर्स मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन विथ अ कॉन्स्टंट स्पीड. ओके, तर तिन्ही क्वेश्चनचं आन्सर एकच आहे. ठीक आहे, तर आपण पाहू की सर्वात पहिला आपण डिफाईन करू की इनर्शियल फ्रेम म्हणजे काय. ठीक आहे, तर इनर्शियल फ्रेम म्हणजे इनर्शियल सिस्टीम म्हणजे काय होतो की अ रेफरन्स सिस्टीम वेअर द न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन दॅट इज आपण म्हटलं होतं की न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय होतं, अ बॉडी कंटिन्यूज इन अ स्टेट ऑफ रेस्ट or uniform motion unless it is acted upon a external force. जर तो लॉ होल्ड होत असेल तर आपण म्हणू शकतो की ते इनर्शियल सिस्टीम आहे. ओके, तर इनर्शियल सिस्टीम म्हणजे काय की न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन होल्ड होत असेल तर आपण त्याला इनर्शियल सिस्टीम असे म्हणतो. ठीक आहे, तर ही तर झाली डेफिनेशन. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की प्रूव्ह दॅट द पार्टिकल मूव्ज इन अ स्ट्रेट लाईन विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी किंवा prove that the inertial frame of a particle not under the influence of any force moving in a straight line with a constant speed. तर तर इनर्शियल फ्रेमचं एक्झाम्पल पहा की न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशनच्या नुसार एखादी जर आपण वस्तू घेतली ती कॉन्स्टंट म्हणजे युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, तर युनिफॉर्म मोशनमध्ये ते कधीपर्यंत राहणार, जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करत राहील. ठीक आहे, ते कॉन्स्टंटमध्ये आहे तर कॉन्स्टंटमध्येच राहणार, म्हणजे त्याचा नेट फोर्स किती आहे, 0 आहे. ठीक आहे, किंवा एखादी ट्रेन आहे. ठीक आहे, ट्रेन आहे ते मुव्हिंग होत आहे. ठीक आहे, 45 किलोमीटर पर हवरनी, तर ते सेम स्पीडनी मूव्हच होत राहणार जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ते मूव्हच होत राहणार. ठीक आहे, तर हे तर झालं इनर्शियल फ्रेमचं इनर्शियल सिस्टीमचं एक्झाम्पल. म्हणजे ज्या ट्रेनमध्ये 45 किलोमीटर पर हवरच्या स्पीडने ती मूव्ह होत आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचे काय नेट फोर्स 0 आहे. ठीक आहे, जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही, म्हणजे नेट फोर्स तर 0 आहे. ठीक आहे, म्हणून ते कॉन्स्टंट स्पीडमध्ये मूव्ह होत आहे. जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती मूव्हच होत आहे ना 45 किलोमीटर पर हवरनी. ओके, तर नेट फोर्स तिथे 0 आहे. ओके, तर फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲस्लरेशन. ओके, तर फोर्स 0 आहे, नेट फोर्स 0 आहे तिथे, तर 0 इक्वल टू मास इंटू ॲस्लरेशन. ठीक आहे, तर मास 0 राहू शकत नाही, मीन्स इथे काय मिळालं आपल्याला, फोर्स इक्वल टू 0 मिळालं आणि ॲस्लरेशन इक्वल टू 0 मिळालं. ठीक आहे, तर ही टर्म आपल्याला पुढे इथं प्रॉब्लेममध्ये यूज करायची आहे. ठीक आहे, तर इथे पहा की इन अ सच अ फ्रेम बॉडी नॉट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एनी फोर्स, म्हणजे नेट फोर्स 0 आहे. ठीक आहे, मूव्ज इन अ स्ट्रेट लाईन विथ अ कॉन्स्टंट स्पीड. तर ट्रेनचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण की ते कॉन्स्टंट स्पीडमध्ये काय होतं, मूव्ह होत आहे. ठीक आहे, कॉन्स्टंट स्पीड स्ट्रेट लाईनमध्ये कॉन्स्टंट स्पीडमध्ये मूव्ह होत आहे, कारण की त्याच्यावर नेट फोर्स 0 आहे, आपण एक्सटर्नल फोर्स यूज केला नाही त्यामुळे. ठीक आहे, दिस फॉलो इमिडिएटली द सेकंड लॉ. तर सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला माहीत होता की न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे. तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन होतं काय होतं की न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण लिहून घेतलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इम्प्रेस फोर्स. आणि फोर्स डायरेक्शन कोणती होती आणि त्याची डायरेक्शन होती फोर्स इटसेल्फ. ओके, तर आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण लिहून घेतलं की एफ इज इक्वल टू डी बाय डी टी मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एम पी. ठीक आहे, वेर एफ काय, एफ इज अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल वेअर हॅविंग द इनर्शियल मास एम अँड मूविंग वेलोसिटी वी. इथे एफ काय की फोर्स आहे ॲक्टिंग ऑन अ इनर्शियल मास. ओके, त्या इनर्शियल मासवर तो अप्लाय होत आहे आणि तो मूव्ह काय होत आहे, कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह होत आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय आपण कन्सिडर केलं, सिन्स द इनर्शियल फ्रेम ही इज द मेजर ऑफ इनर्शिया अँड अजूम टू बी द कॉन्स्टंट. तर आपण इथे काय घेतलं की मास कॉन्स्टंट घेऊ. ठीक आहे, मास कॉन्स्टंट घेतल्यानंतर जे एखादी अशी काही टर्म आपण कॉन्स्टंट घेतली तर तो काय होतो, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आपण घेतो. ठीक आहे, तर पहा इथे मास कॉन्स्टंट घेतल्यामुळे आपण त्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढला आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला वेलोसिटीवर, आणि डी बाय डी टी आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही आपल्याला ए मिळत आहे. ठीक आहे, ते हे आपल्याला थोडं लक्षात ठेवावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही ए मिळत आहे म्हणून. तर इथे ए काय, ए ॲस्लरेशन ऑफ अ पार्टिकल. ओके, ॲस्लरेशन ऑफ पार्टिकल. तर आपण कंडिशन आपण सर्व स्टार्टिंगला केली होती की
की त्या मूव्हिंग ट्रेनवर काय होत आहे की नेट फोर्स काय झिरो आहे, ठीक आहे. तर इथे पहा, इफ सर्टन इनर्शियल फ्रेम एफ इज इक्वल टू झिरो मीन्स नेट फोर्स झिरो होता. नेट फोर्स झिरो होता त्यामुळे काय झालं की ॲक्सलरेशन इज इक्वल टू झिरो होऊन जाणार. इफ आर इज अ पोझिशन वेक्टर ऑफ मुव्हिंग पार्टिकल मीन्स त्या ट्रेनचं काय पोझिशन वेक्टर काय आर आपण कन्सिडर केलं, ठीक आहे. ॲट द टाईम टी मीन्स आपल्याला त्या टाईमला त्या ॲट द टाईम टी मीन्स आर त्या काय ट्रेनचं पोझिशन वेक्टर आहे, ठीक आहे, ॲट द टाईम टी. त्याच्यानं आपण वेलॉसिटीच्या आपण डिफाईन केली वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ आर, ठीक आहे. आर काय आहे पोझिशन वेक्टर आहे. देन ॲक्सलरेशन इक्वल टू डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पोझिशन वेक्टर आर. देन आपल्याला माहीत आहे की ते कॉन्स्टंट म्हणजे नेट फोर्स झिरो आहे. नेट फोर्स झिरो असल्यामुळे आपल्याला ॲक्सलरेशन इथे झिरो मिळत आहे. तर ॲक्सलरेशनची व्हॅल्यू आपण इथे झिरो पुट करू, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करू आपण तिथे आपण इंटिग्रेशन अप्लाय करू, ठीक आहे. तर इंटिग्रेशन इथे डबल इंटिग्रेशन आपल्याला एक लक्षात ठेवायला लागेल की इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होतो, ठीक आहे. तर इथे जेव्हा आपण इंटिग्रेशन अप्लाय करू, ठीक आहे, इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर एक डेरिव्हेटिव्ह इथली कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे. आणि जेव्हा आपण इंटिग्रेशन अप्लाय करतो आपल्याला काय घ्यावं लागते, राईट हँड साईडला कॉन्स्टंट टर्म घ्यावं लागतं. मीन्स पहा इथले एक डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅन्सल होऊन जाणार. तर डी बाय डी टी बाय आर रिमेनिंग राहणार, ठीक आहे, इक्वल टू. तर ही व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू आहे व्हीची व्हॅल्यू, पहा ही व्हॅल्यू आहे व्हीची व्हॅल्यू. तर आपण अशा प्रकारे लिहून घेतलं. आणि याच्या लेफ्ट साईडला जेव्हा आपण इंटिग्रेशन यूज करतो तेव्हा आपल्याला राईट हँड साईडला काय मिळतो, एक कॉन्स्टंट टर्म आपल्याला लिहावं लागते. त्याला म्हणतात इंटिग्रेशन कॉन्स्टंट, ठीक आहे. तर मीन्स आपण इथे इंटिग्रेशन अप्लाय केला याच्यावर. तर याच्या पहिला आपण काय केला, ए इक्वल टू झिरो मीन्स ॲक्सलरेशन इक्वल टू झिरो आपण इथे पुट केलं, ठीक आहे. ॲक्सलरेशनची व्हॅल्यू आपण झिरो पुट केली आणि इथे इंटिग्रेशन यूज केलं. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एक इथे डबल डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे एक डेरिव्हेटिव्ह कॅन्सल झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे इक्वेशन भेटले. आणि एक आहे कॉन्स्टंट इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा याच्यावर काय करू आपण इंटिग्रेशन अप्लाय करू, ठीक आहे. आपण सर्वात पहिले याच्यावर इंटिग्रेशन अप्लाय केला, त्याच्यानंतर रिझल्ट मिळाला त्याच्यावर पुन्हा आपण काय इंटिग्रेशन अप्लाय करतो आहोत. तर इथे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन पहा अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन याच्यावर अप्लाय केलं, ठीक आहे. याच्यावर पण अप्लायवर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी आणि टी काय आहे ते टाईम आहे, ठीक आहे. आणि बी पुन्हा काय येणार, जेव्हा इंटिग्रेशन घेतो तेव्हा आपल्याला इंटिग्रेशन कॉन्स्टंट लिहावं लागतं. सर्वात पहिल्या व्हॅल्यूमध्ये आपण इंटिग्रेशन ए घेतला आणि ज्यावेळेस सेकंड इंटिग्रेशन आपण अप्लाय केला तर आपण दुसरं इंटिग्रेशन कॉन्स्टंट बी लिहिलं, ठीक आहे. तर इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होऊन जाणार, रिमेनिंग काय उरणार इथे आर उरणार, ठीक आहे. तर हा रिझल्ट आपल्याला माहीत पाहिजे की इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होतो, ठीक आहे. इथे कॉन्स्टंट आहे तर इंटिग्रेशनच्या बाहेर काढला आपण आणि बी जसे तसे लिहून घेतला. तिथे आर इथे रिमेनिंग जसं तसं लिहून घेतलं. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटिग्रेशन ऑफ वन मीन्स इंटिग्रेशन ऑफ वन डी टी मीन्स काय होणार टी होणार, ठीक आहे. तर ही वन फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ वन डी टी इज इक्वल टू टी, ठीक आहे, प्लस बी. तर आपल्याला अशा प्रकारचे एक इक्वेशन मिळालं, ठीक आहे. तर या इक्वेशनला काय म्हणतात, लास्ट इक्वेशन रिप्रेझेंट इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, ठीक आहे. तर आपण याच्यावरून म्हणू शकतो या इक्वेशनवरून, ठीक आहे. आपल्याला हेच काढायचं होतं की डज द पार्टिकल मूव्ह अ स्ट्रेट लाईन विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी व्ही. ओके, तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं की पार्टिकल मूव्ह होत आहे स्ट्रेट लाईनमध्ये विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी व्ही. सिम्पली आपण सर्वात पहिले काय केलं की एक डेफिनेशन लिहून घेतलं की इनर्शियल फ्रेम म्हणजे काय होतो. इनर्शियल फ्रेम म्हणजे काय होतो, इनर्शियल फ्रेम म्हणजे न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन जिथे अप्लाय होतं त्याला इनर्शियल सिस्टीम असे म्हणतात, ठीक आहे. इनर्शियल सिस्टीमचे आपण डेफिनेशन सर्वात पहिले लिहून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की फर्स्ट लॉ काय आहे की जोपर्यंत आपण एखाद्या ज्या वस्तूला किंवा एक वस्तू कॉन्स्टंट आहे ती कॉन्स्टंटच राहणार अनलेस त्याच्यावर फोर्स अप्लाय करत नाही. आणि एखादी वस्तू मुव्हिंगमध्ये आहे तर तो मूवच करत राहणार अनलेस आपण त्याच्यावर फोर्स जोपर्यंत अप्लाय करत नाही तोपर्यंत. म्हणजे तिथे नेट फोर्स झिरो आहे, ठीक आहे. नेट फोर्स झिरो मीन्स एफ इज इक्वल टू झिरो आहे. एफ इज इक्वल टू झिरो आहे त्यामुळे एम इक्वल टू आपण एफ इज इक्वल टू झिरो आहे त्यामुळे ए इक्वल टू झिरो आपण फाइंड केलं. त्याच्यानंतर आपण म्हटलं की रेफरन्स फ्रेम ऑफ बॉडी नॉट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एनी फोर्स म्हणजे नेट फोर्स झिरो आहे त्यामुळे ते काय कॉन्स्टंट स्पीडमध्ये मूव्ह होणार. त्याच्यानंतर सेकंड लॉ ऑफ मोशन आपण लिहून घेतलं, ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय केलं की एमला आपण काय केलं कॉन्स्टंट पकडला. कॉन्स्टंट घेतला म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आपण गेला आणि वीवर डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर अशा प्रकारचे रिझल्ट मिळाला. त्याच्यानंतर काय केला ए इक्वल टू झिरो आपण पुट केला. आपल्याला माहीत होतं की एफ इज इक्वल टू झिरो देन ए इक्वल टू झिरो आणि आर काय पोझिशन वेक्टर वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशनची आपण
हा व्हॅल्यू लिहून घेतली अँड या ॲसलरेशनमध्ये A=0 पुट केले, म्हणजे ॲसलरेशन =0 आपण फाइंड केलं ते पुट केलं, त्याच्यानंतर इंटिग्रेशन अप्लाय केलं, त्याच्यानंतर रिझल्ट मिळाला, त्याच्यावर पुन्हा इंटिग्रेशन अप्लाय करून आपण हा इक्वेशन फाइंड केला आणि हा इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. तर याच्यावरून आपण म्हणू शकतो की पार्टिकल मूव्ज इन अ स्ट्रेट लाईन विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं, ते आपण प्रूव्ह केलं.